पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला माननीय जिल्हा व सत्र न्यायालयानं ठोठावला 20 वर्ष सश्रम कारावास व 20,000 रुपये दंड। तत्कालीन PSI मनोज पाटील व पथक सरकारी वकील मुख्य पैरवी अधिकारी PSI हेमंत मोहिते यांची कामगिरी। नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गंभीर पोक्सो गुन्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांनी आरोपी रायसिंग माल्या काथोड वय 33 राहणार शेरुला तालुका सोनगड गुजरात यास दोषी ठरवत 20 वर्ष सश्रम कारावास व 20,000 रुपये दंड ठोठावला। घटना अशी की आरोपी हा कामानिमित्त डोगळीफळी घोडजामणी तालुका नवापूर इथं वास्तव्यास होता। पीडित 13 वर्ष अल्पवयीन बालिका त्यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात असे। याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन जीवे मारण्याची धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केले। घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्यानं ती गर्भवती असल्याचं उघड झालं। पीडितेच्या पालकांनी तिला विचारपूस केली असता तिने आरोपीच्या वर वारंवार अत्याचार केल्याचं सांगितलं। यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 792/21 भारतीय दंडविधान कलम 376(2) फ 506 बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल झाला। नवापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज पाटील व त्यांच्या पथकानं शास्त्रोक्त तपास करून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले। त्यानंतर आरोपी विरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र सादर केले। खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार श्री KR पेटकर यांच्या न्यायालयात झाली। सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियुक्ता ॲडव्होकेट VC चव्हाण यांनी कामकाज पाहिलं। मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते व त्यांच्या पथकानं कामकाज केलं। सर्व पुरावे साक्षींच्या आधारे मान्य न्यायालयानं आरोपीस दोषी ठरवत 20 वर्ष सश्रम कारावास व 20,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली। हा निकाल बालकांचं संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला। नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी तपास पथकाचं कौतुक केलं। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट पंकज अहिरे, नवापूर, नंदुरबार।